अथ श्री साई सच्चरित अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जो सर्वलोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे. जयाच्या स्मरणमात्रेच उकले जन्म मरणाचा पेच. साधनात साधनते हेच नाही वेच कपर्दिक. अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाताये सकळ. जो वरी हा इंद्रियगण अविकल तो वरी पळपळ साधावे. इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक. चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारितो. जेथे सद्गुरु सेवा चोखट संसाराचे समूळ तळपट. न्यायमीमांसादी घटपट न लगे खटपट काहीही. आदिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आदिदैविक. तरुणी जाती भक्त भाविक होता अनाविक सद्गुरु. तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर. तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा. पाहोनी भक्तांची भावभक्ती करीतो कर्तलगत संवित्ती. आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लीलेने. यदर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती. संचित क्रियमाण क्षया जाती गाऊ चरिती तयाते. अष्टमाध्यायी झाले कथन नरजन्मांचे प्रयोजन. नवमी भिक्षावृत्तीचे गहन गुजवर्णन परिसले. बायजा बाईची भाजी भाकर खुशाल चंदाचा समाचार. माळसापती तात्याचा शयन प्रकार श्रवण सुखकर वाणीला. आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबाचे चरित. कैसे ते रहात कोठे निजत कैसे विचारत अलक्ष. केवढा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय. वाघा बकऱ्यांचा विश्वासा ठाय प्रेमे निसंशय विहरती. झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईची रहाणी. कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा. चौहाती लांब लाकडी फळी रुंद एकवीतची सगळी. झोपाळ्यावरी आढ्यास टांगली चिंध्याही बांधिली उभयाग्री. ऐशा फळीवर बाबा निजत उषा पायथ्या पण त्या जळत. केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयाची. मानवा कौनीवरती बैसती किंवा तिच्यावरी निद्रिस्त सती. परिते केव्हा चढती केव्हा उतरती नकळे ते कती कवनाही. ऐसी चिंध्यानी बांधिली फळी वजन बाबाचे कैसे सांभाळी. महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती. अतिसूक्ष्म कण डोळा खोपे तेथे आणि मावत सुखेले लपे. माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबाचे. आणि माजयाचे घरची दासी वेळ काहतया ते होता माशी. वसेल जो अधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची. आणि महिमा लगिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी. बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती तिमित्या. कीडमुंगी सुकर श्वान पशुपक्षी मनुष्य जाण. राजा रंक थोर सान समसमान पाही जो. दिसाया जरी शिर्डी निवासी 3.5 हाताची मिराशी. तरी हे सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज. अंतरी निसंग उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस. अंतरी जरी परम निराश बाहेर पाश भक्तांचा. अंतरी अत्यंत निष्काम बाह्यत भक्तार्थ अति सकाम. अंतरी निज शांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त. अंतरी परब्रह्मस्थिती बाहेर दावी पैशाच वृत्ती. अंतरी अद्वैत प्रीती बाह्यत गुंती विश्वासी. कधी पाही प्रेम भावे कधी पाषाण घेऊन धावे. कधी शिव्या शापाते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे. कधी शांत दात उपरत तितिक्षु सदा समाहित. आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तासी. एकासनी नित्यलीन नाही जयासी गमनागमन.
सटका जयाचे दंडनिधान, तूष्ण्यवस्थान निश्चिंत, नाही कीर्ती वित्तेषण, भिक्षाचर्य प्राणरक्षण, करुणी येशिया योगारोहण, कालक्रमणा करीजो प्रत्यक्ष संन्यास वेशयती, सटका तोची दंड हाती, अल्ला मालिक वाक्यानुवृत्ती, भक्तप्रीती अखंड, ऐशी साईची सगुणमूर्ती, मनुष्यरूपे अभिव्यक्ती, पूर्वपुण्यार्जित ही संपत्ती, अवचित हाती लादली, तयासी जे मनुष्य भाविती, मंदभाग्य ते मंदमती, विचित्र जयाची दैवगती, तया हे प्राप्ती कैसेनी, साई आत्मबोधाची खाण, साई आनंद विग्रह पूर्ण, धरा आकाश तयाची चूर्ण, भवार्णव संपूर्ण तराया, खरे सजे अपार अनंत, भरले अब्रह्म स्तंभपर्यंत, ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत, मूर्तिमंत ते बाबा, कलियुगाचा काल प्रसार, 4,32,000 भरता स्थूल माने 5,000, झाला अवतार बाबाचा, येथे श्रोते आशंका घेती, ठावी नसता जन्मतिथी, काय आधारे केले हे निश्चिती, सादर चित्ती परिसीजे, अनिर्वाण कृत संकल्पेसी, होऊन शिर्डी क्षेत्र निवासी, कंठिले 60 संवत्सरासी, क्षेत्र संन्यासी वृत्तीने, 16 वर्षाची वयास, आरंभी बाबा प्रकटले शिर्डीस, 3 वर्षे हे ते समयास, करुणिवास होते ते, तेथुनी मग जे कोठे सटकले, दूर निजाम शाहीता आढळले, ते मग वराड समवेत आले, शिर्डीत राहिले अक्षयी, 20 वर्षे होती वयास, तेथून अखंड शिर्डीचा वास, तेथेच 60 वर्षे वास, सर्वत्रास हे ठावे, शके 1840, अश्विन शुद्ध दशमीस, विजयादशमीचे सुमुहूर्तास, बाबा निजवास पावले, एवं ऐशीचा आयुर्दाय, स्थूलमानाचा हा निश्चय, की शके 1760 होय, जन्मनिर्णय बाबाचा, काळाच्या माथा देणार पाय, ऐसिया महात्म्याचा आयुर्दाय, करवेल कधी निश्चित काय, अवघड हे कार्य साधाया, महात्मे नित्य स्वस्थानी स्थित, जन्म आणि मरण विरहित, दीनमणीस कैंचा उदयास्त, तोत वचल स्वास्त सदा, शके 1603 साली, रामदासांची समाधी झाली, पुरी 2 न शतक गेली, उदया आली ही मूर्ती, भरतभूमी यवनाक्रांत, हिंदू नृप पादाक्रांत, भक्तिमार्ग झाला लुप्त, धर्मरहित जन झाले, ते रामदास झाले निर्माण, शिवराय ते हाती धरून, केले यावनापासून राज्यरक्षण, गोब्राह्मण संरक्षण, पुरी 2 न शतके गेली, पूर्वी लघडी पुनश्च बिघडली, हिंदू अविंदी दुही पडली, ती मग तोडिली बाबांनी, राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक, मग भक्तीच धरावी काटक, वर्तावे तुटक किमर्थ, काय तुम्ही लेकरे मूढ, बांधा हिंदू अविंदाची संगड, वादृढ सुविचार रूढ, तरीच पैलथड पावाल, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, वानित्य निजहिताचे विचारी, रक्षील श्रीहरी तुम्हाला, योगायाग तपज्ञान, हे सर्व हरी प्राप्तीचे साधन, असुनी हे जो हरी विहीन, व्यर्थ जनन तयाचे, कोणी काही केलिया अपकार, आपण न करणे प्रतिकार, करवेल तरी करा उपकार, उपदेश सार हा त्यांचा, स्वार्थास तैसाची परमार्थास, उपदेश हा हितावह बहुवस, उच्च नीच स्त्री शूद्रास, धोपट सकळास हा मार्ग, स्वप्नीच्या राज्याचे वैभव, जागे झाली या जैसे वाव, तैसाची संसार केवळ माव, भाव नाही तयाची, देहादी सुख दुःख मिथ्यत्व, हेची जयाचे प्रपंच तत्व, निजानुसंधाने स्वप्न ब्रह्मत्व, दवडोनी मुक्तत्व साधिले, पाहोनी शिष्याची बद्धता, अतिकळवळा जयाचे चित्ता, कैसी लादेल देहातीतता, हेची चिंता अहर्निश, अहम ब्रह्मा
निराकारवृत्ती अखंड नयनदाची मूर्ती निर्विकल्प चित्तस्थिती येथे निवृत्ती विसाव्या घेऊन या टाळविणे दारोदार भटकणे आल्या गेल्या केविळवाणे हात पसरणे ठावेना बहुत ऐसे असती गुरु शिष्य करीती धरू धरू देती बळेची कानमतरू सितरुनी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण स्वये अधर्माचे आचरण त्याचे नि कैसे भवतरण जन्म मरण चुकेल आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती व्हावी झेंडे फडकावे जगती हेलवहीन जयाचे चित्ती ऐसी ही मूर्ती साईची देहाभिमानानं जेते वसती शिष्या ठाई अत्यंत प्रीती सदैव जेते हेची प्रवृत्ती ऐसी ही मूर्ती साईची नियत आणि अनियत गुरु असती गुरु दो प्रकारू एकेकाचा कार्य निर्धारो स्पष्ट करू श्रोतिया दैव संपत्ती परिपक्व करणे निर्मल होणे अंतःकरणे एवढेच नियत गुरुचे देणे मार्गी लावणे मोक्षाचा नियत गुरुशी होता सख्य द्वैत जाऊनी होय ऐक्य तत्वमसी महावाक्य तयाची साक्ष तो दावी चराचरी भरले गुरु भक्तार्थ होती साकारू सरता अवतार कार्यभारू निजावतारू संपविती या द्वितीय कोटीतील साई चरित्रतयाचे वर्णुमी काही जैसी तो मज बुद्धी देई तैसीची होई लेखन हे लौकिकी विद्याचे अनेक गुरु स्वरूपी स्थापित तोची सद्गुरु समर्थ तोची जो दावी भवपारू महिमा अगोचरू तयाचा जो जो जाई कराया दर्शन तयाचे भूत भविष्य वर्तमान साई न पुसता करीती निवेदन उणखूण संपूर्ण ब्रह्मभावे भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र देखे समस्या में अरिमित्र भेद तिळमात्र नेणे जो निरपेक्ष आणि समदर्शी अपकारी याही अमृतवर्षी समचित उत्कर्षा पकर्षी विकल्पना स्पर्शी जयाते वर्तता या नश्वर देही देहगेही जो गुंतला नाही दिसाया देही अंतरी विदेही तो येसी देही निर्मुक्त धन्य शिरडीचे जन साईच जयाचे देवतार्चन करिता अशन भोजन शयन अखंड चिंतन साईचे धन्य धन्य तयाची प्रेमळता खळ्यात परसात कामे करिता दळिता कांडिता डेरे घुसळिता महिमा गातात बाबाचा आसनी भोजनी शयनी बाबाच्या नामाची अक्षय स्मरणी एका बाबा विण दुजा कोणी देवजानी नाठविला काय त्या बायाचा प्रेम तरी काय तयाचे प्रेमाची माधुरी निर्मळ प्रेमची कवन करी विद्वता न करी कवनास साधी सरळ भाषा खरी विद्या नाही तिळभरी त्यातून जे कवित्व चमक मारी मानचतुरी डोल विजे खऱ्या प्रेमाचे अविर्भवन तया नाव खरे कवन ते वाणी मधून श्रोती पाहून द्यावे की असेल साईबाबांची इच्छा पूर्ण संग्रह लादेल याचा पुरेल श्रोत्याचे श्रवणेच्छा अध्याय कवनाचा होईल असो निराकार भक्त कृपे शिरडीत प्रकटले साई रूपे देहाहंकार विकार लोपे भक्ती स्वरूपे ओळखिजे अथवा भक्ताचे पुण्य फळले ते प्रातःकाल वसत वेळे साई रूपे पूर्ण अंकुरले फळा आले शिरडीत अनिर्वाच्या फुटली वाचा अजन्म्यासी जन्मसाचा अमूर्तांचा मूर्तीचा साचा करुणरसाचे ओतीव यशवंत आणि श्रीमंत वैराग्यशाली ज्ञानवंत ऐश्वर्य औदार्य मांडित षड्गुणान्वित मूर्ती हे विलक्षण बाबाचा निग्रह स्वये जरी अपरिग्रह अमूर्त तरी धरिती विग्रह भक्तानुग्रह कारणे काय तयाचा कृपाभाव घेती भक्तांचा जडवुनी भाव नाही तरी तयाचा ठाव कोण देव गिवसिता वाग्देवता जे वंदू न धजे श्रवण ही जे परिसता लाजे ऐसे बोल भक्त कल्याणा काजे
साई महाराजे वदावे. जया शब्दाचा अनुवाद करणे, तयाहून बरे मुखेच असणे. परी न बरवे कर्तव्या चुकणे, म्हणून वदणे प्राप्त झाले. भक्त कणवा बाबाची वाणी, वदती झाली अतिलीनपणी. दासानुदास मी तुमचारुणी, निघालो दर्शनी तुमची या. ही एक तुमचीच कृपा मोठी, झाली मज तुमचे पायाची भेटी. किडा मी तुमचे विष्टे पाठपोटी, धन्य मी सृष्टी तेणेनी. काय बाबाची ही लीनता, नम्रपणाची ही हौसचित्ता. काय ही उच्च निरभिमानता, शालीनता ही तैशीच. वरील हे बाबाचे उद्गार, खरे म्हणून केले की सादर. कोणास वाटेल हा नादर, तरी मी पदर पसरितो. इटाळ झाला असेल वाचे, पाप इटाळवया श्रवणाचे. आवर्तन करू साई नामाचे, दोष सकळांचे जातील. जन्मोजन्मीच्या मुचा तपा, वळती केवळ साई कृपा. तृषार्थासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती. जीवाद्वारा रसचाकिती, ऐसे समजता जरी भासती. परिते चाकिले हे नेणती, रसस्फूर्ती न रसनेसी. जयासी नाही विषयस्फूर्ती, कैसे तरी ते विषय सेविती. विषय जयांच्या इंद्रियान शिविती, ते काय गुंतती विषयात. नयनद्वारे अवलोकिता ती, पदार्थ जे जे येतील पुढती. परिते अवलोकिले नेणती, स्फूर्ती देखती तेथेना. जैसी हनुमंताची गर्भकास, गोचर एक मातेस की रामास. मग तयाचे ब्रह्मचर्यास, तुलना कवनास करवेल. जेथे मातेन लिंगावलोकन, इतराचे ते काय कथन. बाबाचे ब्रह्मचर्य ही परम कठीण, पूर्ण ते अपूर्व. कासे कौपीन लंगोटी, लिंग जागल स्तन कोटी. केवळ मूत्र विसर्ग परिपाटी, अवयवापोटी अवयव. ऐसी बाबाची देहस्थिती, इंद्रिये जरी कमी प्रवर्तती. तरी तयास विषय स्फूर्ती लवसंवित्ती असेना. सत्वरजतमादी गुण, सवे इंद्रिये खिळली ठाणा. जरी लौकिकी करतेपणा, संगा कोणा नातळती. निसंग चिन्मात्र आत्माराम, काम क्रोध विश्राम धाम. बाबा सदैव निष्काम, आप्त काम पूर्णत्वे. ऐसी तयाची मुक्त स्थिती, विषय ही जयास ब्रह्मस होती. पुण्य पापाची या परती, पूर्ण निवृत्ती स्थान ते. नानावल्लीने उठ म्हणता, गादी सोडून झाला जो परता. जया ठाई देहाभिमानता, अथवा विषमता स्वप्नीना. इहलोकीना प्राप्तव्य काही, साध्य परलोकही उरले नाही. ऐसा हा केवळ लोकानुग्रही, संत ये मही अवतरला. ऐसे हे संत करुणाघन, अवतारा येण्याचे प्रयोजन. पुरानुग्रहवीणा न आन, कृपाळू पूर्ण परिहिती. हृदयांचे जैसे लोणी, अतीव मृदू म्हणती कोणी. परिसंत द्रवतील परतापणी, निजतापैच पाझरणी लोणिया. कफनी ठिगळ्याची जयाचे वसन, तरट जयाचे आसनास्तरण. वृत्ती शून्य जयाचे मन, रौप्य सिंहासन कायत्या. पाहोनी भक्त भावाकडे, तयास जरी गमले ते साकडे. तरी ते लोटिता पाठीकडे, लक्षही तिकडे देतीना. बाबा शिर्डी सरोवरी से कमळ, भक्त सेविती परिमळ. अभागी भक्ताचे बेकाचे वाट्यास चिखल, सर्व काळ कालविती. कोणा न सांगे आसन, प्राणापान व इंद्रिया दमन. मंत्रतंत्र वा यंत्र भजन, फुंकणे कान तेही ना. लौकिकी दिसती लोकाचारी, परिअंतरीची आणि कपरी. अत्यंत दक्ष व्यवहारी, नये कुसरी दुजयाते. भक्तार्थ धरिती आकार, तदर्थची तयाचे विकार. हे संताचे लौकिकाचार, जाणा साचार सकळीक. साई महाजन संत निधान, केवळ शुद्ध परमानंद स्थान. तया माझे साष्टांग वंदन, निरभिमान निर्लेप. महापुण्य पावन ते स्थान, जेथे महाराज आले चालून.
गाठी पूर्ण संचित असल्या विण ऐसे निधन दुर्लभ ऐसे निधान दुर्लभ. शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी. या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डीत लोकांनी. तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण. परी करी समूळ निकृंतन निसंतान भवाचे. अनंत अपार जैसे गगन तैसे बाबाचे चरित्र गहन. तयाचे ते यथार्थ आकलन तया विण कोण करी. चित्ताचे कामचिंतन क्षण न उगले चिंतवनाविण. विषय दिल्या त्या विषयी चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिदल्या. तरी सेवेंद्रियाचे करुणी कान. ऐकिलेत जे गुरु महिमान. ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईचे. पंचाग्नी साधन यज्ञ याग मंत्रतंत्र अष्टांग योग. द्विजासीच हे शक्य प्रयोग. काय उपयोग इतरांना तैशा नव्हेत संतकथा. सकला लाविती त्या सत्पथा. भवभयाची हरिती व्यथा. निज परमार्था प्रकटिती. संतकथा श्रवण मनन परिशीलन वा निधिध्यासन. द्विजशूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात. प्रेमाची नाही जयाचे ठाई. ऐसा मानव होण्याची नाही. कोणाचे काही अधिष्ठान पायी आनान. कोणाचे प्रेमाची जागा संतती. कोणाच्या ती मध्य धनमान संपत्ती. देह गेह लौकिक कीर्ती. विद्या प्राप्ती कोणाची. प्रेम जे विषयी वाटते ते सर्व जय एक वाटते. हरिचरण मुषित जे आटते ते तैते प्रकटते भक्तिरूपे. म्हणून गेह प्रपंचाला सोपा. चित्त छाई चरणी समर्पा. मग तयाची होईल कृपा. उपाय सोपा हा एक. ऐसी आहे अल्पसाधनी. महालाभ हो घडतो जनी. तरी आश्रय संपादनी. औदासीन्य कैसे पा. सहजी श्रोतिया अंतरी. अशंकेची उठेल लहरी. महालाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन. आहे यासी एकची कारण. लालसाही नृपजे भगवत कृपेविण. तोच भगवंत जय सुप्रसन्न. प्रकटे श्रवण लालसा. तरी साई सहजाई शरण. कृपा करील नारायण. श्रवण लालसेचे होईल जनन. स्वल्प साधन हाती ये. गुरुकथेची सत्संगती. धरा उगवा संसार गुंती. याताची तुमचे सार्थक निश्चिंती. विकल्प चित्ती न धरवा. सोडून या लाख चतुराई. स्मरा निरंतर साई साई. वेडा पार होईल पाही. संदेह काही न धरावा. हे नाही त माझे बोल. असती साई मुखीचे सखोल. मानू नका हो हे पोल. याचे ते तोल करू नका. कुसंग तेथुनी सर्व खोटा. तो महादुःखांचा वसोटा. नकळतची नेईल आमाटा. देईल फाटा सौख्याला. एका साईनाथा वाचून अथवा एक सद्गुरुविण. कुसंगाचे परिमार्जन करील आणि आन कवणाकी. कळवळ्याचे गुरुमुखांतून निघाले जे गुरुवचन. करा करा भक्त हो जतन. कुसंग निरसन होईल. सृष्टी जात डोळा भरते. सौंदर्य लोलुप मनते रमते. तीच दृष्टी जे मागे परते. ते ती चरते सत्संगी. इतके सत्संगाचे महिमान. समूळ निर्दळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन. पाहता आन असेना. धरावा नित्य सत्संग. इतर संग नित्य सव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग. अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती. एवढी बलवत्तर तयाची शक्ती. येत एकदा जडल्या भक्ती. संसार निर्मुक्ती रोकडी. भाग्ये घडल्या सत्संग. सहज उपदेश यथा सांग. तत्क्षणी विरे कुसंग. रमते निस्संग मन तेथे. भावया परमार्थी रिघाव. विषय विरक्ती एक उपाव. न धरिता सत्संगाची हाव. स्वरूप ठाव लागेना. सुखापाठी येते दुःख. दुःखापाठीच येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख. तोची विन्मुख दुःखासी. वा सन्मुखा वा निविन्मुख. होणार होते आवश्यक.
या उभय भोगांचा मोचक संगची एक संताचा. सत्संगे नासे देहाभिमान, सत्संगे तुटे जन्म मरण, सत्संगे भेटे चैतन्य घन, ग्रंथी विच्छेदन तत्काळ. पावावया उत्तम गती, पावन एक संत संगती, शरण जाता अनन्य गती, निज विश्रांती आंदणी. नाही नाम नाही नमन, नाही भाव नाही भजन, तया कराया निजापरायण, संत महाजन अवतार. गंगा भागीरथी गोदा, कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा, याही वांछिती साधूच्या पदा, येतील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वये क्षलिती, परितयाची पापनिवृत्ती, विना संतपद प्राप्ती होईना ती कदपि. जन्मांतरीचे भाग्य उदेल, महाराज साईचे चरण जोडलय, जन्म मरण ठाईच ठेले, भवभय हरले समस्त. आता संत श्रोते जन, केल्या श्रवणाचे करू मनन, विसावा घेऊ आपण, पुढील निरूपण पुढाकार. हेमाड साईस शरण, मी तो तयाचा पायीची वहाण, करीत राहीन कथा निरूपण, होईन सुख संपन्न तितुकेनी. काय ते मनोहर गोमटे ध्यान, मशिदीचे कडेवर राहून, करीत एकेका उदी प्रदान, भक्त कल्याण हेतूने. संसार मिथ्या जयाचे ज्ञान, ब्रह्मानंदी अखंड लीन, मन सदैव उमलले सुमन, साष्टांग नमन तया ते. डोळा जे घाली ज्ञानांजन, ठाईच पाडी निजानिधान, ऐसे जया साईचे महिमान, साष्टांग वंदन तया ते. पुढील अध्याय याहुनी बरा, अंतरी शिरता श्रवणद्वारा, करील पुनीत हृदय मंदिरा, खळमळ सारा दवडील. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. श्री साई समर्थ महिमानाम नाम दशमोऽध्याय संपूर्णम्. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.